नमस्कार प्रेक्षकांनो, पारुमालिकेच्या आजच्या प्रोमोत आता असे घडणार आहे की दामिनी हिने आता आदित्यच्या जवळ जाऊन आदित्य आणि पारूच्या नात्यामध्ये आता गैरसमज निर्माण केलेला आहे। पारू कशी वाईट आहे आणि आपल्या नवऱ्याच्या वाईट काळात कशी त्याला एकटं सोडून गेलीये, ती बेफिकर असल्यासारखं वागतीये, असं सर्व आता आदित्यच्या डोक्यामध्ये तिने भरवलेलं आहे आणि आदित्यच्याही मनामध्ये आता त्याविषयी शंका निर्माण झालेली आहे। तर त्यानंतर दामिनी ही तिकडून निघून जाते आणि ती पूजा कशी बंद पाडता येईल याचा आता दामिनी विचार करत असते। तर दुसरीकडे सावित्री ही आदित्यच्या खोलीमध्ये आल्यानंतर सावित्री ही पारूचं नाव काढताच आदित्य आता प्रचंड चिडतो आणि पारूला माझी काहीच काळजी नाही आहे, पारू ही बेफिकर आहे असं आता सावित्रीला बोलून दाखवतो। त्यानंतर सावित्री ही पारूला कॉल करते व आता पारूला ती लवकरात लवकर इकडे येण्याचा आदेश देते व तिच्या आदेशावरून पारू ही आता गावाहून पुन्हा किर्लोस्कर बंगल्याकडे यायला निघते। तर दामिनी हिने पूजा बंद पडेल याचा आता भन्नाट असा प्लॅन केलेला आहे आणि त्या प्लॅनप्रमाणे तिने आता तिच्या वहिनींसाठी पाणी आणायला गेलेली आहे व त्यामध्ये तिने झोपेचं औषध हे टाकलंय आणि त्यानंतर ते पाणी आता अहिल्याला पिण्यासाठी ती देणार असते। मात्र अहिल्या इकडे अखंडपणे महामृत्युंजय मंत्राचा जप करत असते आणि तिला आदित्यच्या आणि तिच्या सगळ्या जुन्या आठवणी आठवू लागतात आणि अहिल्या ही आता त्यातच गुंग झालेली आहे। तेवढ्यातच दामिनी ही अहिल्यासाठी पाणी घेऊन तिकडे येते आणि वहिनी हे घ्या, तुम्ही सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही, निदान पाणी तरी पिऊन घ्या असं आता अहिल्याला ती सांगते। त्यानंतर अहिल्या तिच्याकडे काहीच लक्ष देत नाही व आता दामिनी लगेच गुरुजींना बोलू लागते की मला माझ्या वहिनींची फार काळजी आहे आणि त्या हे व्रत पूर्ण करतीलच, पण त्यांच्या पोटामध्ये पाण्याचा एक थेंबही नाही आहे, वहिनी आजारी पडायला नकोत म्हणून मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन आले आहे। गुरुजी, हे पाणी वहिनींनी पिलं तर चालेल का? गुरुजी आता हो बोलतात। त्यानंतर गुरुजी अहिल्याला पाणी पिण्यास सांगतात। अहिल्यादेवी आता दामिनीच्या हातामधून तो ग्लास घेतात व ते पाणी आता पिऊन टाकतात। त्यानंतर अहिल्यादेवी या आता तिथेच खाली झोपून जातात। अहिल्यादेवी या आता बेशुद्ध झालेल्या आहेत, कारण दामिनीने त्यांना झोपेचं औषध दिलेलं आहे, त्यामुळे आता तो सर्व विधी तिथेच थांबलेला आहे आणि त्यानंतर आता आदित्यवरचं संकट हे अटळ असेल असं तरी आपल्याला येणाऱ्या प्रोमोत वाटतंय। पण आता पारू इकडे आल्यावरती सर्व सावरून घेईल का, हेही पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच नवनवीन मालिकांचे प्रोमोज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील।